3.2a मधला 13 नंबरचा प्रॉब्लेम आहे. इथे कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट होत नाही, म्हणजे कुणाचाच कोणी डेरिव्हेटिव्ह इथे नाहीये. कशाला रिप्लेस केलं तुम्ही इथे डायरेक्ट कशाला एक्स मानलं तरी होत नाही, बरोबर आहे. सॉरी, टी पुट केला, dt बाय dx घेतला तरी सॉल्व्ह होत नाही. ह्या टाईपचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, तर इथे एक गोष्ट दिसते, tan 3x निवड tan 3x चा डेरिव्हेटिव्ह काढता येतो, tan 2x चा काढता येतो, tan x चा डेरिव्हेटिव्ह, सॉरी डेरिव्हेटिव्ह नाही इंटिग्रेशन, हे जर अलग अलग असते प्लस किंवा मायनस साईनने तर त्याचं इंटिग्रेशन काढता आलं असतं, बरोबर. पण राईट नाव आता काढता येते का, नाही, कारण असा प्रोडक्ट रूल जसा UVW चा डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रोडक्ट आहे तसा इथे प्रोडक्ट रूल आहे का, नाही. मग इथे काय करायचं, याला स्प्लिट करायचं, अलग अलग फॉर्म मध्ये घेता येत आहे. तर मग इथे एक ऑब्झर्वेशन करा, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, tan a मायनस बी आणि tan a प्लस बी. तर ह्या फॉर्म्युलानुसार याला स्प्लिट करता येते का बघा. tan a मायनस बी चा फॉर्म्युला काय आहे, tan a मायनस tan b डिवायडेड बाय 1 प्लस tan a tan b, आणि इथे प्लस साइन आलं तर हे साइन इंटरचेंज होतात, बरोबर आहे. मग इथे 3x आणि 2x ची सबट्रॅक्शन काय होते, x होते, बरोबर आहे. मग आता असं करून बघूया आपण, जर घेतलं इथे tan 2x आणि परत 2x आणि x ची ऍडिशन काय होते, 3x होते. कसंही करून बघा, 3x आणि 2x ची सबट्रॅक्शन x होते, 2x आणि x ची ऍडिशन काय होते, 3x होते. म्हणजे तुम्हाला मायनस वाला फॉर्म्युला यूज करायचा असेल तर 3x मायनस 2x घ्या. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता, 3x मायनस 2x इज इक्वल टू x, असं लिहिता येते. मग इज इक्वल टू x घेण्याऐवजी तिथं फॉर्म्युला यूज करायचा आहे, किंवा 2x प्लस 3x, 2x प्लस x. एक मिनिट, सॉरी बघा इथे 3x मायनस 2x केलं तर हा फॉर्म्युला यूज करायचा, आणि 2x प्लस x केलं तर यांची ऍडिशन, 3 अँगल दिसले पाहिजे, हे समजलं. मग आता इथे डायरेक्ट लिहायचं, नाव 2x प्लस x इज इक्वल टू 3x, किंवा tan, ठीक आहे लिहून घे. आता इथे tan दोन्ही साईडचा tan रेशो घेऊया, tan 2x प्लस x इज इक्वल टू tan 3x, दोन्ही साईडचा tan रेशो घेतला. आता इथे फॉर्म्युला यूज करूया, कोणता फॉर्म्युला, tan a प्लस b चा. तर tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b, 2x इंटू tan x. सगळ्यांच्या लक्षात आलं का हे, हे सगळे अँगल इथं वरती दिसत आहेत, त्याचा टॅन रेशो आहे सगळ्यांचे, आपल्याला ते अलग अलग करायचे, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, म्हणून असं लिहिलं. आता इथे इंटिग्रेशन साइन नाही दिलं, मी अजून सिम्प्लिफायच करतोय. हे डिनॉमिनेटर ट्रान्सपोज करा तिकडे, काय होईल हे, tan 2x प्लस tan x इज इक्वल टू, आता यांचा प्रोडक्ट tan 3x इंटू 1 tan 3x आणि मायनस साइन दिलं, या दोन्हींचा प्रोडक्ट काय येईल तो, tan 2x tan x tan 3x. आता आपल्याला हे tan 3x tan x tan 2x ही टर्म दिसते इथे, तर ही एका साइडला ठेवा आणि ती पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे हे इकडे ट्रान्सपोज करूया. देअरफॉर tan 3x tan 2x, एक मिनिट, tan 3x tan 2x आणि tan x, ही टर्म इकडे ट्रान्सपोज केली, पॉझिटिव्ह झाली, इज इक्वल टू tan 3x, तसंच या दोन टर्म तिकडे ट्रान्सपोज केल्या, tan 2x मायनस tan x. आपल्याला एवढंच पाहिजे होतं, म्हणजेच काय, ज्याचे इंटिग्रेशन घ्यायचंय त्या एक्सप्रेशनचे इक्वल असं स्प्लिट करून लिहिता येते. हे लॉजिक काय लावलंय इथे, आपल्याला माहित आहे हे सेपरेट सेपरेट जर असते प्लस मायनस साईनने केलेले तर त्याचे आपल्याला इंटिग्रेशन्स घेता आले असते. मग ते सेपरेट नव्हते, तर हे प्रोडक्टचं आपल्याला सम किंवा सबट्रॅक्शन मध्ये एक्सप्रेस करायचं होतं, तर हे एक्सप्रेस करता येते आपल्याला, आलं की नाही इथे. मग आता असं म्हणायचं, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ
याच्या ऐवजी काय लिहायचं, हे tan 3x मायनस tan 2x मायनस tan x विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू, आता याचं सेपरेट इंटिग्रेशन मायनस याचं इंटिग्रेशन सेपरेट मायनस याचं इंटिग्रेशन सेपरेट. आता मला सांगा निवड tan x चं इंटिग्रेशन काय आहे, निवड tan x sec स्क्वेअर x डेरिव्हेटिव्ह आहे tan x चा, कन्फ्युज होऊ नका. sec स्क्वेअर x काय आहे, tan x चा डेरिव्हेटिव्ह. बऱ्याच वेळा असं होतं चुकून मुलं लिहितात डेरिव्हेटिव्ह वगैरे लिहू नका, थोडं कॉन्सन्ट्रेशन. काय आहे, आपण फॉर्म्युले बघितले, लॉग ऑफ sec x प्लस c. फॉर्म्युलांची प्रॅक्टिस करा, फॉर्म्युलातच कन्फ्युजन असेल तर मग प्रॉब्लेम होतो. हा सिली मिस्टेक कधी कधी माझ्याकडून पण होते, मी इंटिग्रेशन ऐवजी डेरिव्हेटिव्ह लिहितो, पण फॉर्म्युला मात्र लर्न पाहिजे जो आहे तो. हा तुम्ही tan x चा डेरिव्हेटिव्ह चुकून सांगितलं sec स्क्वेअर x, चुकून सिली मिस्टेक झाली, इट्स ओके, तुम्हाला प्रॉब्लेम येईल पण परीक्षेमध्ये खूप, पण हा फॉर्म्युला मात्र लर्न पाहिजे. आता हा x मी काय सांगितलं, हे 18 फॉर्म्युलांपैकी एक फॉर्म्युला आहे. मग त्यातला x कुठल्या तरी फंक्शनने किंवा ax प्लस b ने रिप्लेस झाला तर आपल्याला त्याला x मानता येतं. हा x कशाने रिप्लेस झाला, इथं ax प्लस b ने, b ची व्हॅल्यू 0 आहे. हा x कशाने रिप्लेस झाला, ax प्लस b ने, b ची व्हॅल्यू 0 आहे. हा तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे. मग काय येईल आन्सर सांगा याचं, लॉग ऑफ sec 3x बाय 3, हे सगळ्याला मल्टिप्लाय आहे फंक्शनला 1/3 त्याचा रेसिप्रोकल, मायनस हे लॉग ऑफ sec 2x बाय 2 प्लस हे काय येणार आहे, लॉग ऑफ sec x प्लस c. तर हे झालं त्याचं फायनल आन्सर. लक्षात आलं का तुमच्या, राईट डाऊन, हे लिहून घ्या. समजलं सगळ्यांना. अल्टरनेटिव्ह मेथड मध्ये काय करायचं, या दोन अँगलची सबट्रॅक्शन x येते, दोन्हीकडे टॅन रेशो घ्यायचा, इथं जसं घेतलं तसं, आणि प्रोसिजर करायची. हे होमवर्कला दिलंय. आता नवीन प्रॉब्लेम घेऊया. पुढचा एक प्रॉब्लेम आहे एक्स रेश टू n प्लस 1, 18 नंबरचा. एक्स रेश टू n मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 4 एक्स रेश टू n. आता इथे कोण कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे एवढं तर मला सांगा, कशाचा डेरिव्हेटिव्ह काय आहे. हे सगळ्याचा डेरिव्हेटिव्ह, हे रूट मधला जो पार्ट आहे त्याचा वरती डेरिव्हेटिव्ह आहे, आणि त्याला मल्टिपल काय आलंय, हे असं आहे 1 प्लस 4 एक्स रेश टू n चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ह्या सगळ्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 1 चा 0 येतो, हा 4, आणि एक्स रेश टू n चा काय येतो, n इंटू एक्स रेश टू n मायनस 1 येतो. बरोबर आहे. म्हणजे इथे 4n एक्स रेश टू n मायनस 1 आहे. हा डेरिव्हेटिव्ह तर वरती दिसतोय, पण 4n मात्र कॉन्स्टंट आहे. इथे व्हेरिएबल फक्त x आहे, n हा कॉन्स्टंट आहे, 4 हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे 4n इज कॉन्स्टंट. आपल्याकडे डायरेक्ट करोलरी काय लिहिलेली आहे, इंटिग्रल ऑफ f डॅश ऑफ x अपॉन रूट ऑफ f ऑफ x. रेडी रेफरन्स काय लिहिलाय, मग आता वरती डेरिव्हेटिव्ह असेल आणि रूट मध्ये फंक्शन असेल तर त्याचा आन्सर डायरेक्ट ट्वाइस ऑफ रूट ऑफ फंक्शन येतं. बरोबर आहे. मग ह्या सगळ्याचा डेरिव्हेटिव्ह आहे ना वरती, फक्त जर मल्टिपल आलाय तर डायरेक्ट आन्सर मध्ये मल्टिपलला आपण कसं मॅनेज करतो, रेसिप्रोकल 1 अपॉन 4n. याचा आन्सर काय येईल आता, 2 इंटू रूट ऑफ 1 प्लस एक्स रेश टू n प्लस c. आता इथे पण 2 2 कॅन्सल होतो, म्हणजे फायनल आन्सर काय आहे 1/2 रूट ऑफ 1 प्लस 4 एक्स रेश टू n प्लस c आहे.
समजलं? हे त्याचं फायनल आन्सर आहे. आता सबस्टिट्यूशनने काय करायचं इथे? पुट टी इज इक्वल टू 1 प्लस टी इज इक्वल टू 1 प्लस 4x रेज टू n, आणि मग तुम्ही डिटेल सॉल्व्ह करू शकता नाही आता. ओके, ठीक आहे, एवढं लिहून घ्या फक्त डायरेक्ट आन्सर. n चुकून राहिला होता, 1/2n. टी इज इक्वल टू एक्स रेज टू एन पुट केलं तर का चुकणार नाही आन्सर? कारण तुम्हाला हे रूट ऑफ 1 प्लस हा 4 जो आहे, इथं जर टी पुट केलं तर 1 प्लस 4t असं मिळणार आहे. रूट मध्ये 1 प्लस 4t म्हणजे ax प्लस बीच्या फॉर्म मध्ये काय आला? तो हाफ पॉवर आला. हा ax इथं 4t प्लस 1 म्हणजे ax प्लस बीच्या फॉर्म मध्ये आहे की नाही, टी व्हेरिएबल झाल्यावर 4t प्लस 1 ax प्लस बीच्या फॉर्म मध्ये, त्याचा हाफ पॉवर वरती गेल्यावर मायनस हाफ होईल. लक्षात येत आहे? आणि तो डेरिव्हेटिव्ह येतो तो मॅनेज होऊन जातो. तुम्ही तसंही करा, ऑर अल्टरनेटिव्ह मेथड टी इज इक्वल टू एक्स रेज टू एन पुट करा, आन्सर सेम आलं पाहिजे. समजलं? आता हे सबस्टिट्यूशनने लिहित असाल नंतर क्लास संपल्यावर, कारण मला आणखी प्रॉब्लेम्स झाले पाहिजे सॉल्व्ह. आता पुढचा प्रॉब्लेम 16 नंबर. क्वेश्चन फर्स्ट मधला 16. इंटिग्रल ऑफ 1 अपॉन रूट एक्स प्लस रूट ऑफ एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथे पण तुम्हाला लगेच बघता क्षणी काही लॉजिक लागत नाही, आणि इथे ऍडजस्टमेंट केली तर नक्की लागेल. बघा अगोदर काय करता येते. डिवाइडिंग अँड मल्टिप्लाइंग बाय कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर केलं तर काय होईल? ते असं होईल वरती, बरोबर, एक्स मायनस एक्स क्यूब येईल, बरोबर, आणि मग खाली रूट एक्स एक्स होईल आणि मायनस एक्स क्यूब होईल. नाही, वरती असं राहील आणि खाली असं होईल. त्याचा काही यूज होईल का? हे तर एक्सचा हाफ पॉवर प्लस एक्सचा 3/2 पॉवर अपॉन एक्स मायनस एक्स क्यूब. फार तर यातून एक्स बाहेर घेऊ शकतो. याचे फॅक्टर्स काय येतात? 1 मायनस एक्स स्क्वेअर येतात डिनॉमिनेटरचे, आणि मग 1 मायनस एक्स स्क्वेअरचे परत 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स होतात. असे फॅक्टर्स येतात याचे डिनॉमिनेटरचे. एक्स कॉमन घेतला तर असे फॅक्टर्स येतात. मग तरी फार यूज होत नाही. वरती असं येते न्यूमरेटर एक्स रेज टू हाफ प्लस एक्स रेज टू 3/2 असं होतंय. तर याचा काही यूज होतोय का इथे? नाही होत, काही नाही यूज होत. इथे आपल्याला एक पुट करून आपल्याला प्रॉपर सबस्टिट्यूशन आलं पाहिजे, म्हणजे नवीन व्हेरिएबल मध्ये. डायरेक्ट तर आपल्याला काढता येत नाही आन्सर याचं. मग आता इथे ऑब्झर्व करा बरं, असं न करताच इथे असं जर लिहिलं तर आय इज इक्वल टू 1 अपॉन एक्स रेज टू हा पॉवर किती आहे? 1/2. हा पॉवर किती आहे? 3/2. आता कशाचा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे? पण त्याच्यापेक्षा जर असं केलं अगोदर 1 अपॉन, इथे हे रूट मध्ये एक्स क्यूब आहे, तर हे अजून कसं लिहिता येत आहे? हा, एक्स इंटू एक्स रेज टू हाफ लिहिता येत आहे.
एक्स इंटू एक्स रेस टू हाफ लिहिता येते. मग हा एक कॉमन पार्ट येतो इथे 1 अपॉन एक्स रेस टू हाफ 1 प्लस एक्स असं लिहिता येते. मग आता एक्स रेस टू हाफ इज इक्वल टू जर टी पुट केलं, पुट टी इज इक्वल टू एक्स रेस टू हाफ पुट केलं तर टी स्क्वेअर इज इक्वल टू काय होत आहे, एक्स होत आहे. बरोबर आहे. मग टी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स जर केलं आणि डीएक्स बाय डीटी काढलं तर काय होईल बघूया आपण. डीएक्स बाय डीटी स्टँडर्ड फॉर्म मिळतोय का. आता पहिल्यांदा मी डायरेक्ट तुम्हाला प्रॉब्लेम सांगितले की डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युलांमधला एक्स रिप्लेस झाला इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर ते एकदमच सोपं आहे डायरेक्ट रेडी रेफरन्स मध्ये. आता काही वेळा रेडी रेफरन्स मध्ये नसतं, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सिम्प्लिफाय करायचं असतं. म्हणून मी सांगितलं हाच एक्सरसाइज जो असतो याच्यामध्ये प्रॉब्लेम फक्त डिफिकल्ट असतात, तिथे लॉजिक लावावं लागतं तुम्हाला. काही प्रॉब्लेम्स मध्ये पुढचं सोपं आहे सगळं. मग इथे मला सांगा, आपण वेगवेगळा ट्राय करून बघतोय. हे एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर आहे ना, एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर. मी डीएक्स बाय डीटी काढतोय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टी, तर तो काय होईल 2t होईल. मग आता बघूया डीएक्स ला रिप्लेस करायचं आहे आपल्याला, हे डीएक्स ला, मग ते 2t dt होईल. मग आता इकडे काय होईल, डीएक्स ला रिप्लेस केलं 2t dt ने, डीएक्स ला रिप्लेस केलं 2t dt ने. इथे एक्स रेस टू हाफ म्हणजे काय पुट करायचंय t, आणि पुन्हा इथे 1 प्लस, आता इथे एक्स च्या जागेवर काय येईल टी स्क्वेअर येईल, 1 प्लस टी स्क्वेअर. तर आता असं येत आहे 2t, तर इथे हा टी कॅन्सल आउट होतोय. बरोबर आहे. हा टी कॅन्सल आउट. परत 2 1 अपॉन 2 बाहेर गेला, 1 प्लस टी स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टी. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आलाय की नाही आला. टी ऐवजी एक्स घेऊन बघा ना, टी ऐवजी एक्स घेऊन बघितलं तर हा स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये फॉर्म्युला आहे का. टॅन इनव्हर्स ऑफ टी, करेक्ट. 2 हा तसाच, आणि हे टॅन इनव्हर्स ऑफ टी प्लस सी इज इक्वल टू 2 इंटू आपल्याला परत तिथं ओरिजिनल व्हॅल्यू पुट करायची टी ची, काय आहे ती एक्स चा हाफ पॉवर म्हणजे रूट एक्स आहे प्लस सी. हे झालं आन्सर. आता इथे बघा लॉजिक जे आहे, हा प्रॉब्लेम कसंही सॉल्व्ह करता येतो. आता मी काय असं ठरवून येत नाही की इथे काय सबस्टिट्यूशन करायचं, मी पण ट्राय करत असतो. मी काय प्रिपेअर नाही करून येत की हा प्रॉब्लेम मला कसा सॉल्व्ह करायचा आहे. लक्षात आलं. आता मला दुसरं असंही सुचू शकतं, इथं मी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी पुट करू शकतो. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी पुट केलं तरी आन्सर येणार आहे. म्हणजे हे नसतं जमलं तर मी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी पुट करून बघितलं असतं. म्हणजे आपल्याला अल्टिमेट आपलं इथे काय आहे की आपल्याला हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये फॉर्म्युला मिळाला पाहिजे मॅनेज करून. लक्षात येत आहे. ज्यांना प्रॅक्टिस आहे पहिली त्यांनाच येत आहे. मध्येच कुणी आला असेल आज क्लासला बसला असेल बुडलेलं आहे मागचं, त्यालाही कळणार नाही काही. इथे मी टी इज इक्वल टू हाफ पुट करून बघितलं स्टँडर्ड फॉर्म घेण्यासाठी, ते करून बघितलं तर ते फॉर्म्युला येतोय, म्हणजे ते परफेक्ट झालं. समजलं का सगळ्यांना. तुम्ही आता परत एकदा अल्टरनेटिव्ह मेथडने असं पुट करून बघा, टी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता टी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर पुट करण्याचं काय लॉजिक आहे, टी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर पुट करण्याचं काय लॉजिक आहे. हे रूट आहे ना, त्याच्यावरूनच पुट करून पाहणार आहे. अलग लक्षात करून बघा येतंय का. आता हे लिहून घ्या डिटेल मध्ये. आता कुठून लिहिलंय आपण, असं सिक्वेन्स लक्षात आला. हे असं आहे, इथपर्यंत ही स्टेप आहे, त्याच्यानंतर हे पुट करा. हे पुट केल्यानंतर परत इकडे या, असं लाईक दिस. तुम्हाला हे समजलंय का. पण फर्स्ट क्वेश्चन मधलाच 24 नंबर. (23) सॉल्व्ह करून दिलाय त्यातला. 23 सॉल्व्ह म्हणजे तुम्हाला डाऊट होता, पण तो ऍक्च्युअली याच्या नंतरच्या प्रॉब्लेम मध्ये येणार आहे. त्याचं 1/3 साइन इनवर्स ऑफ x/3 आन्सर येतं. पुढच्या फॉर्म्युल्यावर तिथं 23 नंबरला टिक करा, तिथे लिहून ठेवा 23 नंबरला पुढचा फॉर्म्युला अप्लाय होतो तो. 1 अपॉन x³ - 1 विथ रिस्पेक्ट टू x.
इथे काय लॉजिक लागतंय तुमचं सांगा. ऍडजस्टमेंट काय करावी लागेल जेणेकरून आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मिळेल. 2 मेथड आहे त्याला सॉल्व्ह करायचं. अगोदर तुम्ही विचार करा काय लॉजिक लागतंय. जेणेकरून अशी ऍडजस्टमेंट करायची की आपल्याला आन्सर आलं पाहिजे, म्हणजे स्टँडर्ड फॉर्म्युला मिळाला पाहिजे. टी व्हेरिएबल घेऊन असं पुट करायचंय. डायरेक्ट तर दिसत नाही तुम्हाला याच्यामध्ये, डायरेक्ट फॉर्म्युला रिप्लेस झालेला नाही कुठलाच. कसल्या तरी फंक्शनने आणि इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे असं दिसत नाहीये. मग सांगा. बघा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. आता 3x स्क्वेअर इथं तर x आहे, x स्क्वेअर नाही. आता तुम्ही यातून बाहेर पण घेऊ शकत नाही. मग आता इथे असंच जर केलं, डेरिव्हेटिव्ह जर इंट्रोड्यूस केला, हे सगळे प्रॉब्लेम वेगळ्या टाईपचे आहेत. का आहेत वेगवेगळ्या टाईपचे? कारण तुम्हाला तिथे इंटिग्रेशन शिकवायचा हेतू आहे, म्हणून तुम्हाला या एक्सरसाइज मध्ये वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम दिलेत. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी ऍडजस्टमेंट आहे. इथे ऍडजस्टमेंट काय आहे मग, तर इथे आपण असं केलं तर याला जर टी पुट केलं, याला जर टी पुट केलं तर ते टी मायनस 1 होईल. म्हणजे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअर तर इथं कुठेही डेरिव्हेटिव्ह दिसत नाही, पण जर त्याला आपण टी पुट केलं तर टी मायनस 1 होईल. दुसरी गोष्ट अशी आहे, याच्या डेरिव्हेटिव्हने याला जर मल्टिप्लाय केलं तर इथे पण काय होतंय, एक्स क्यूब होतंय. बघा आता हा मी एक्स क्यूब असाच ठेवतो, एक्स क्यूब मायनस 1 असंच ठेवलं. एक्स स्क्वेअरने याला जर मल्टिप्लाय केलं तर एक्स इंटू एक्स स्क्वेअर काय होतंय, ते एक्स क्यूब होतंय. आणि मग वरती पण आपल्याला एक्स स्क्वेअरने जर मल्टिप्लाय केलं तर एक चान्स दिसतोय इथे की कुठेतरी काय होईल, हे एक्स क्यूब होईल आणि हे एक्स क्यूब आहे. इथं टी पुट करता येईल, याच्या जागेवर पण टी पुट करता येईल आणि याचा डेरिव्हेटिव्ह पण वरती इंट्रोड्यूस होतोय. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, 3 मॅनेज करता येतो आपल्याला, बरोबर आहे. मग आता असं दिसतंय तुम्हाला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर. मग आता एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यावर ही पुढची स्टेप काय होते, हे एक्स स्क्वेअर अपॉन हे एक्स क्यूब एक्स क्यूब इंटू एक्स क्यूब मायनस 1 पुट टी इज इक्वल टू एक्स क्यूब जर केलं. आता डायरेक्ट आन्सर इथूनच लक्षात येत आहे, पण मी सांगतो इथे dt बाय dx घेतलं तर काय येतं, हे 3x स्क्वेअर. देअरफॉर dx ची व्हॅल्यू काय, आपल्याला हा dx रिप्लेस करायचा आहे. dx इज इक्वल टू काय, किंवा हे एक्स स्क्वेअर dx ला मल्टिप्लाय करू आपण, एक्स स्क्वेअर dx. मग आपण काय करूया, हा एक्स स्क्वेअर dx काढता येईल इथे. मग dt अपॉन 3 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर dx, एक्स स्क्वेअर dx. आता सांगा I इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ हे एक्स स्क्वेअर dx ला कशाने लिहायचं, dt बाय 3 आणि इथे लिहायचं हे t येईल, t मायनस 1 येईल. आता एक्स स्क्वेअर dx ला dt बाय 3 ने रिप्लेस केलं. 1/3 इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. इथे काय शिल्लक राहिलं आता, हे टी स्क्वेअर. आता हे टी स्क्वेअर मायनस टी होईल, पण हे असंच फॅक्टरायझेशन मध्ये ठीक आहे. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, ऍक्च्युअली हे सॉल्व्ह करायला पुढे फॉर्म्युला आहे परत. आता हे थोडेसे प्रॉब्लेम मागे आलेले आहेत, पण पुढे जे 7 फॉर्म्युलांचे प्रूफ बघायचे आपल्याला, आणखी स्टँडर्ड 7 फॉर्म्युले बघायचे. त्याने हे एकदम इझिली सॉल्व्ह होतं. याला पण स्टार करून ठेवायचा. 23 आणि 24 नंबरचा आहे ना हा, तर 23 आणि 24 ला स्टार करा. पुढचे फॉर्म्युले 7 बघितले की त्याच्यात लगेच क्लिक होतं, तुम्ही डायरेक्ट आन्सर सांगू शकता. असं मला माहित आहे, म्हणून इथं मला तो सोपा वाटतोय प्रॉब्लेम, पण तुम्हाला डिफिकल्ट वाटतोय कारण तो प्रॉब्लेम झालेला नाही. मग आता इथं तरी त्याला एक अल्टरनेटिव्ह मेथड आहे ऍडजस्टमेंट करण्यासाठी. कुठली अल्टरनेटिव्ह मेथड आहे, इथे आपण जर हे टी मायनस वरची व्हॅल्यू बदलून न देता हे दोन्ही फॅक्टर्स, याला एक अल्टरनेटिव्ह मेथड असते. पुढे तर फॉर्म्युला आहे, पण इथं अल्टरनेटिव्ह मेथड आहे की हे दोन्ही फॅक्टर्स वरती जर इंट्रोड्यूस केले, न्यूमरेटरची व्हॅल्यू बदलू न देता, तर काय मिळतं इथे, टी मायनस टी मायनस 1. बघा हा फॅक्टर पण वरती दिसतोय, हा फॅक्टर पण वरती दिसतोय, विदाउट चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ न्यूमरेटर. ते ऍडिशन आणि सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये इंट्रोड्यूस करायचे मात्र नेहमी. मग काय होतं ते तसे इंट्रोड्यूस केल्यावर, तर इथं ऍडजस्टमेंट बघा सेपरेट केल्यानंतर तुम्हाला असं मिळेल, हा पहिला फॅक्टर अपॉन दिस मायनस दुसरा फॅक्टर
अपॉन दिस. तर हे असे सेपरेट केल्यावर काय मिळतं, इथे टी कॅन्सल होतो आणि इथे t-1 कॅन्सल होतो आणि अतिशय स्टँडर्ड फॉर्म मिळतो तुम्हाला 1/t-1. याचा आन्सर तुम्हाला काढता येतं आणि याचे आन्सर सेम फॉर्म्युला आहे दोघांसाठी. या दोघांसाठी एकच फॉर्म्युला युज करायचा आहे. किती नंबरचा? तुमचे जर लर्न असतील तर 11 नंबर. तुम्हाला इथं लर्न झाला असेल, वारंवार मी लिहितो 11 नंबरला कोणता 1/x इंटिग्रेशन काय असतं, log x असतं. इथं तर x ऐवजी t व्हेरिएबल आलाय दोन्हीकडे, इथं पण t व्हेरिएबल आहे. हे कोणत्या फॉर्म मध्ये दिसतं तुम्हाला? 1/ax+b च्या फॉर्म मध्ये दिसतं की नाही? फक्त व्हेरिएबल काय आलंय, t आलंय. मग याचा आन्सर काय येणार आहे? log of t-1 मायनस log of t. आता फायनली तुम्ही काय करणार आहात? फायनली काय करायचंय? टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची. काय आहे टी ची व्हॅल्यू? x³ -1 आणि इथे x³. पुढे परत लॉगचा रूल यूज करू शकता. लॉगच्या रूलने अजून काय होईल पुढे? 1/3 log of t-1. म्हणजे आन्सर येईल x³ -1/x³. समजलं का सगळ्यांना हा प्रॉब्लेम? आता याला अल्टरनेटिव्ह अजून काय करता येईल तुम्ही सांगायचं. एक मेथड, मी काहीच हिंट देत नाही, तुम्ही याला काय करू शकता, जसं मी इथे ही ऍडजस्टमेंट केली तशी अजून एक ऍडजस्टमेंट होते याला डेफिनेटली. तुम्ही काय करू शकता, त्या ऍडजस्टमेंटने त्याला परत जागा सोडा. राईट ऑन. यात काही डाऊट असेल तर विचारा. स्पेशल टाईपचा जो नवीन याच्यामध्ये ह्या स्पेशल टाईप साठी बघा क्वेश्चन एक्सरसाइज 3.2 ये त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 मधला 2 आणि 3 नंबरचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये सॉल्व्ड प्रॉब्लेम पण असतील बुक मध्ये. अजून सॉल्व्ड प्रॉब्लेम मध्ये पेज नंबर 108 वर 10 नंबरचा प्रॉब्लेम, एक्झाम्पल 10. अजून ते तेवढंच दिलेलं आहे एक्झाम्पल 10. त्याच्यामध्ये हे तीनच जरी दिसत असतील, तीनच प्रॉब्लेम हे आहेत, एक सॉल्व्ड आहे, 2 एक्सरसाइज मध्ये. पण हा टाईप सीईटी साठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह साठी हा टाईप सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणून याच्यावर मी 10-12 क्वेश्चन फ्रेम करून देतोय तुम्हाला, म्हणजे पूर्ण लक्षात येईल पाठ. बघा, sin a + b चा फॉर्म्युला काय आहे रे? sin a cos b + cos a sin b. सिमिलरली sin a - b चा फॉर्म्युला काय आहे? sin a cos b - cos a sin b. थर्ड, cos a + b चा फॉर्म्युला cos a cos b - sin a sin b. आणि cos a + b चा a - b cos a cos b plus sin a sin b. हे 4 फॉर्म्युले बेसिक आहेत. हे लर्न पाहिजे फॉर्म्युले, म्हणजे ते तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. बघा, आता इथे जे टेक्स्ट बुक मध्ये प्रॉब्लेम दिलेले आहेत तुम्हाला, तर ते असे दिलेले आहेत. आता मी डायरेक्ट क्वेश्चन लिहितो. इव्हॅल्युएट नंबर 1 cos x upon sin x minus a. Number 2 sin x minus a upon cos x minus b. cos x minus b. हे 2 फॉर्म्युले दिलेले आहेत. आता मी दोन प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. ह्या 2 प्रॉब्लेम्सवर आणखी काही प्रॉब्लेम इथे सेट करतो, मग एक रिमार्क लिहून देतो आणि खाली परत जो सॉल्व्ड प्रॉब्लेम दिलेला आहे त्याच्यावर 4 प्रॉब्लेम फ्रेम करून देतो. 3 बघा, आता इथे हे सगळं लिहा. हे स्पेशल टाईप
त्याच्यामध्ये हे रेफरन्स मध्ये कोणते आहेत 3 प्रॉब्लेम त्यासाठी लिहितोय सगळे हे. त्यासाठी बेसिक्स लिहा आणि खाली इव्हॅल्युएट क्वेश्चन लिहा, याच्यामध्ये सगळे प्रॉब्लेम लिहा. आता लिहिल्यावर सांगा एवढे प्रॉब्लेम्स.